विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम हाती धरी नेम हरणीशी तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू महायोग पीठे सती भीमरथ्याम रम पुंडरीकाय दत्तुम इंद्रये समावस्ततिष्ठान्तमनन्दकण्डम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तकहे पायावरी आवारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानन्दम् ईशमानन्दि वल्लभम् सच्चिदानन्द रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय नमः। ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी योगी मज हृदय सद्गुरु जे सारिलो हा संसार तो म्हणून विशेष सत्य धरो विवेकावरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हाची नेम हरणीशी तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून आपल्याला मुक्तीचा मार्ग सांगतात, दुःख निवृत्तीचा मार्ग सांगतात, परम सुखाच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात। आज आषाढी एकादशी पर्व काळ त्या निमित्तानं एक थोडा वेळ आपण समर्थांच्या कृपेनं सेवा प्रसादे प्रसादाच्या अगोदर थोडं काहीतरी भगवंताची सेवा करावी म्हणून तो प्रसाद होतो नाही का, देवाच्या प्रसादी करावे करू आपण थोड्या सेवा। आज फार मोठा पर्व काळ आषाढी एकादशी महाराज म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जागे पंढरीची आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी आषाढीची ओढ लागत असते जशी
माहेरची ओढ लागते तशी आषाढीची महाराजांची परंपरा. माझ्या वडिलाची मिराशीला देवा विश्वंभर बाबापासून वारीची परंपरा आहे, पांडुरंगाची सेवा आहे, एकादशीचं व्रत आहे, कथा कीर्तन. म्हणून महाराजांच्या अंतःकरणात तळमळे तुका म्हणी आईची आरक्त ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. आणि तोच भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे, सर्वत्रच आहे, इथं मंदिरात आहे. असा जो भगवान परमात्मा आहे त्याचं मूळ स्वरूप रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तोच भगवान परमात्मा पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. तोच भगवान परमात्मा सगुण साकार होतो भक्ता करता. आला नावा रूपा तुका म्हणे केला स्वतः. कारण निर्गुण कळत नाही, निर्गुणाची भक्ती करता येत नाही ना. काय निर्गुणाचं कसं करणार. म्हणून त्या भगवान परमात्म्याला भक्तीच्या जोरावर कुंडलिक रायानं नेनो ब्रह्मा मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान ब्रह्मादिका ज्याचे. असा भगवान परमात्मा निर्गुण तत्व आहे. त्याच तत्वाला अनेक नाव आहेत. ते तत्व सगुणात आलं कुंडलिक राया करता. आई वडिलांची सेवा सकल तीर्थाची या धुरे दे का माता पिता. त्यांची सेवा केली पण मातृदेव बनून केली. यांच्यातच भगवान परमात्मा अशा दृष्टीनं सेवा केली. तर मग धर्मशास्त्र संताचार्य देव भव, अतिथी देव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. परब्रह्म समजून जर केली तर ती भगवंताला प्राप्त होती. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. काही मंडळींनी त्या काळात महाराजांना विचारलं असेल महाराज काही दुःख निवृत्तीचा उपाय असला तर सांगा आमच्या जोगा. एक आम्हाला वेळ नाही, प्रत्येक जण कर्मयोगी आहे. मग गृहस्थीला सोपा एखादा उपाय भगवंताच्या दर्शनाचा जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं. दुःख अनेक प्रकारचे. आपण फक्त जन्म मरणाचं दुःख समोर ठेवतो पण इथं काय दुःख सोडून आहे तरी काय दुःख नाही का. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रं दिवस तळमळ. चित्ताची तळमळ काय थांबायला तयार नाही. सगळे प्रयोग करून पाहिले, शोध भरपूर लागले, विज्ञानानं काहीच्या काही क्रांती केली पण समाधान पुढे बरोबर दिसतं बाबा. नाही आपण भरपूर कमवलंय श्रीमंती हे सगळं पण आतून समाधान पुढे. तुम्हाला म्हणले ना आपल्याला काही जर आजार झाला तर ती मशीन दाखवते इतका बीपी आहे, इतकी साखर आहे, इतकं अमक आहे. तसं असं एखादं मशीन नाही झालं समाधान किती आहे सुखी किती व्हायची आकडे दाखवत नाही ना. बरं झालं असं मशीन काढू शकलं नाही अजून. आपल्याला लावलं इथं तरी आकडे दाखवत 50% समाधानी 100% सुखी असं नाही ना. त्याच्याने शक्य नाही ती. शेवटी समाधाना करता समाधान हे इथलं सामान्य समाधान नाही. महाराज म्हणले सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ते सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो. विषय वाचून मिळणारा समाधानी ब्रह्मचर्याने महाराज म्हणले. काय साधूचं प्रॉपर्टी काय साधूची जसं म्हणतो मी सगळं माझ्या नाव करून दे तसं साधू काय देत असतो त्यांनी सांगितलं. अखंड समाधान ही साधूची संपत्ती म्हणते. अखंड समाधान आणि अखंड समाधान अखंड सुख
मिळण्याचं साधन जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून सांगतात आपल्याला, एकदम सोप्या भाषेत सांगतात. सर्व शिवाय एक महत्वाचा मुद्दा आहे, अगोदर केलं मग सांगते ती. असं काय उगाच काही ते आणखी नाही वाचून फिचून काही वाचून ग्रंथ करावे कीर्तन म्हणजे त्यांनी स्वतःचा अनुभव घेतला त्या सुखाचा, समाधानाचा, जीवनमुक्तीचा, आणि मग त्यांना आपल्याला सांगतात बाबा तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असं टिकणार, खरं समाधान पाहिजे असं, खरा आनंद पाहिजे असं, खरी स्थिरता पाहिजे असं, खरी शांती पाहिजे असं, त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती मुक्ती म्हणजे काय काय वस्तू काय? अर्जुन म्हणला ना, अर्जुनानं हेच देऊन टाकलं लगेच, हे करत दिला. नष्टो मोहस्मृतीला धा. भगवंताला सांगितलं तुझ्या प्रसादानं माझा मोह कुटुंब निघून गेला, म्हणजे मी मुक्त झालो. तसं आपला मोह गेला का आपण मुक्त आहे, बाकी काय व्हायचे आपल्याला. महाराज सोपा उपाय सांगतात. आता मी काय करा, कलियुगामध्ये, कलियुगात अवघ्या वाटा झाल्या. कलियुगामध्ये दुसऱ्या साधना आपण करू शकत नाही. हरिपाठात स्पष्ट सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी मोठ्यापणा करता करायचे असले तर मग ठीक आहे, पण मुक्तीचा मार्ग नाही, हाच येत नाही कलियुगामध्ये. नाम जप येत नाही, हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे कलियुगामध्ये. म्हणून सारासार विचार करा उठा उठी. तुम्ही विचार करा तर सार विचार करा, यालाच विवेक म्हणतो आपण. व्यवहारातलं सगळं सारासार विचार आपल्याला कळतोय ना, आपल्याला फायदा तोटा कळतो ना, खरी कळत. कोणी असं याला काय त्याला फायदा तोटा कळत नाही. 500ची रोड हातामध्ये नोटीस तो देतो बरं टाकून, असं काही होत नाही ना. म्हणजे ज्याला कळतं ही नोट आहे, हा कागद आहे, हे काय आहे, हा विचारच आहे ना, व्यवहारातला विचार आहे हा. परमार्थातला सार विचार काय मला म्हणतात, सारा सार विचार, विचारा वाचून न पविजे समाधान. विचार म्हणजे विवेक, आणि विवेक कुठं असतो? संत तिथे विवेक असं नाही, चंद्र तिथे चंद्रिका, हे एकामेकाला सोडून जात नाही. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका ठरलेलंच म्हणले ते. जिथं विवेक येतो संत आहे असं सुद्धा आपल्याला अर्थ लावता येईल. विवेक महत्वाचा आहे. परमार्थ काही वेगळा नसतो. विवेकाना केलेला प्रपंच परमार्थ होत असतो. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. स्वतः पांडुरंग परमात्मा आले ना देव मध्ये, यांच्या भक्तीला भुलून विश्वंभर बाबा करता, त्यांचा संसार कसा झाला? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. काय झालं? फक्त विवेक. म्हणून सारा सार विचार करा उठाउठी. पण इथं उठाउठी शब्द आलाय. लवकर करू व निवांत विचार, वैराग्य निवांत होईल आपल्याला, असं नाही. लवकर झडझडोनी पाहिला. कशा करता वारीत जायचं? वारीमध्ये जाण्याचा सगळ्यात मोठा हेतू का वैराग्य प्राप्त व्हावं. इथं आवरण येत असतो. आता थोडं नाही झटकलं की जडमट वाटत, बाकी इथं दुसरं काय होत. आणि वारीला गेल्यानंतर काय होतं? पूर्ण धुवून काढतं, अंतःकरण धुवून निघतं, वैराग्य प्राप्त होतं, विवेक प्राप्त होतो, ज्ञान प्राप्त होतं, भक्ती प्रेम प्राप्त होतं. कारण भक्ती प्रेमाविन नाही समाधान. कोरड्या ज्ञानाला समाधान प्राप्त होत नाही. प्रेम सुखरी, प्रेम सुखरी, प्रेमाविन नाही. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अंतःकरणामध्ये जिव्हाळा उत्पन्न होत असतो. त्याच्याकरता वारी असते. पंढरीची वारकरी अधिकारी मोक्षाची, जी ज्यांना जन्म मृत्यूवर वार केलाय. वरच्या अंगाने वार काही नाही म्हणत, ते साधूची वाणी. ज्यांना जन्म आलो त्याची आधी फळ झाली साची. माझ्या जन्माचा कृतार्थ झाला, आधी संसार सुफल झाला की म्हणजे तो वारकरी झाला ना. मग आता काय मृत्यूची भीती नाही, जन्माची भीती नाही. आता सध्या जे दुःख आहे त्याची निवृत्ती होऊन जाते. म्हणून काय करा तुम्ही? सारा सार विचार करा उठाउठी.
उठा उठे म्हणजे लवकर करा. प्रपंचामध्ये किती आपण सावध आहे, किती सावध. तसं इथं सावध व्हा म्हणजे तुम्ही. सावध होई बापा काळ लागला मापा. तो तर ठरलेलाच आहे, उचलणारच एक दिवस, प्रत्येकाला उचलणार. उचलायच्या अगोदर जर काय झालं तरी जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. जो काळ अशी दुरी ठेला अजून थोडा लांब आहे, कळत आहे ना आपल्याला, अजून शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत तू तीर्थयात्रेला जाय. म्हणजे विचार आहे हा, सारासार विचार करा उठा उठी. आणि मग साधन सांगितलं अभंगामध्ये. प्रथम चरणामध्ये सावध व्हायला सांगितलं आपल्याला प्रत्येकाला. साधन एकदम सोपं सांगितलं, त्याला उपाधी नाही कोणती. बाकीच्या साधनाला उपाधी आहे. यज्ञ कुठे कोणाला करता येईल का? आता यज्ञ करायचं योग या किती यज्ञ विधी किती आवड आहे. विधी लय नियमात करावं लागते ते सगळे विधी. नियम चुकला का ते उलट करते, असं आणखी पाप होत. लय अवघड इतकं. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुष्ट केला राज्यभार. इथं घेवच नाही असं. इथं इतकं सोपं कुठं घ्या कसं घ्या. काळ वेळ नाम उच्चारिताने फक्त समजून घ्या, संतांकडून जाणून घ्या, त्याचं ज्ञान करून घ्या आत्मस्वरूपाचं. आणि मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्यांनी सांगितलं नाम धरा कंठी विठोबाची. प्रथम चरणामध्ये साधन सांगितलं, सर्वसामान्याला सांगितलं, प्रत्येकाला करता येईल असं आहे. तर काही खर्चाचही नाही. परमार्थाला शुद्ध परमार्थाला काय खर्च आहे? दिंडीत जायला तरी खर्च आहे, इथं नामस्मरण करायला काही खर्च आहे? काही आठ्या ठिकाणी सोपं म्हणल्यावर करत नाही आपण. सोपं नाहीये तसं बरं, अजिबात सोपं नाही तसं वाटत असं. मुखात नाम येणं सोपं नाही, बाकीच्या पेक्षा सोपं आहे, यज्ञापेक्षा सोपं आहे, योगापेक्षा सोपं आहे. सोपं नाही तसं. नाम येणं सोपं आहे. नाम आलं म्हणजे तर मग किती अखंड जर नामस्मरण झालं तर मग तो नित्य नियमनामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. पण हळूहळू येत असतात. प्रयत्न केल्यानंतर कोणतीच गोष्ट अवघड नाही. म्हणून प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सोपा उपाय सांगतात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भीती. आपल्या हृदयातला भगवंत आपल्याला दर्शन देतो. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्म दर्शन दर्शनी समाधान फलप्राप्ती. एकाच ओळीमध्ये फलप्राप्ती सांगितली. हेच मला सांगतात सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी म्हणलंय गणित आणि हरिपाठात म्हणलंय हरिमुखी म्हणा. मुखाना म्हणायला सांगितलंय. तिथं वैखरीचा विषय आलाय. आता इथं कंठात धरायला सांगितलं. डोळ्याने कुठं धरला? चार वाणी घ्या, परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. आता आपण वैखरीला बोलून राहिलो. टप्प्याटप्प्यानं जावं लागेल आपल्याला. पहिली दुसरी तिसरी डायरेक्ट PhD थोडं जाता येईल का? अगोदर मुखानाच म्हणावं लागेल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना तेच पुण्य आपल्याला पुढे घेऊन जाईल. तेच पुण्य काय करतं आपल्याला पुढच्या वाणीत घेऊन जातं. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी. समजा आपण बाहेर पुढे गेलो मनातल्या मनात नामस्मरण करून तिथं मोठ्याने करता येणार नाही आपल्याला. नाथाने केलं असं हरी बोला घेता हरी बोला घेता. आता त्यांचं लय वर्ष काय म्हणजे उठता बसता भांडता कांडता म्हणले देह त्यागांती. आपल्याला प्रत्येक व्यवहार करताना मनातल्या मनात करायचं आहे ना. अहो फोनवर बोलता बोलता स्वयंपाक करू शकतात बाया. नामस्मरण करता करता काय करताय ना बरेच आहे म्हणते. मग काय नाही आमचं कामही चालू आहे आणि बोलणं चालू. एवढं जर जमत अभ्यासानं तर मग नामस्मरण का जमणार नाही? काहीच अडचण नाही. म्हणून कंठात म्हणजे 2 नंबरची वाणी येते. इथं परावाणी परा पश्यंती मध्यम आहे. मग नाम धरा कंठी विठोबाची. वैखरी किती वेळ चालणार आहे आपल्यावाली? झोपलो आपण आता वैखरी बंद पडते. पण भगवंताचं चिंतन करता करता जर झोपलो तर चालूच राहते आपल्यावर. आपल्याला काही एक पुढच्या वाणी माहिती नाही सर्वसामान्याला. म्हणून तर तिथं लोटांगण घालावं लागत आहे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी. त्यांना सगळं ज्ञान प्राप्त आहे.
कोणती वाणी चालू करून द्यायची, कोणती जोडून द्यायची. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. फायद्याशिवाय कोणीच काही करत नाही. व्यवहारात परमार्थ ऐकत नाही. लहान मोराला सुद्धा चॉकलेट देतो म्हणलं की पटकन काम ऐकत, तसं ऐकत नाही. काय तसं जगद्गुरु तुकोबा साधन सांगतात, फल आहे ना त्याला काहीतरी. प्रत्येक गोष्टीला फल असतं. काय फल आहे? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. एकच मोठं ठेवलं पण त्याच्या अंतर्गत भरपूर दुःख आहे आपल्याला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये सगळे दुःख आले. आत्यंतिक दुःखामध्ये वेदांत सिद्धांत आहे ना, परमसुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, यालाच मोक्ष म्हणले शास्त्राने. मोक्ष म्हणजे काय? आपलं सगळं दुःख गेलं पाहिजे आणि आपल्याला परमसुखाची प्राप्ती म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीमध्ये सगळंच आलं. आता जे आपल्याला दुःख होतंय गर्भवासापासून तर पार पेटूसकर सगळं दुःख त्याच्यामध्ये आलं. सगळं दुःख आलं त्याच्यामध्ये. आणि ते कशाला जाईल? बाकीच्या साधनाने गेल्यासारखं वाटतं पण जात नाही. ते परत येतं, गेलं का परत येतं. पण एक असं साधन आहे या विश्वामध्ये. कारण नाम आपल्याला साधं वाटतं काहीतरी. नाम म्हणजे सामान्य नाम नामीचा अभेद आहे. ब्रह्म चैतन्य महाराजांनी त्याच्याकरता अवतार घेतला. अवतार नामाचा महत्व सांगण्याकरता. समर्थ रामदास स्वामींच्या अवतारामध्ये नामस्मरण सांगितलं तर माझी इच्छा पूर्ण नाही झाली. म्हणजे पुन्हा मला यावं लागलं नामाचं महात्म्य सांगण्याकरता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. सर्वसामान्य जीवाला नाम सांगण्याकरता सगळ्या संतांनी नाम सांगितलं. कलियुगामध्ये सगळे संत पा उद्धाराचं साधन नाम सोडून काहीच सांगत नाही. नाम धरा कंठी विठोबाचं म्हणणं साधा. नाम धरा कंठी विठोबाचंच का मग? बाकीच्या देवांचे का नाव नाही घेतले? त्यांना माहिती अवताराच्या राशी तो हा उभा विठे शंख चक्र गदा पद्म. अरे त्या पांडुरंगाचे अवतार आहे सगळे. एक पांडुरंगाचं नामस्मरण केलं का सगळे देव खुश. घरातल्या मालकाला विचारलं बाकीच्या विचारायची गरज आहे का? मूळ मालकाला एकदा विचारलं गाडी पाहिजे आम्हाला, त्यांच्या दिलं. बाकीच्या नातं पंथाला विचारायची गरज आहे का? गरज नाही ना. तसं हा सर्व देवांका बाबा अवताराच्या राशी तो हा. सगळे अवतार याचे बळीया माझा पंढरीरा तो या देवांचाही देव. हा प्रसन्न झाला का सगळे प्रसन्न. याची माळ घातली का सगळे प्रसन्न. याचं नामस्मरण केलं का सगळे प्रसन्न. एक व्रत केलं ना, व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळस आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. किती सूत्र सोपे. एक पांडुरंगाचं भजन केलं, पवित्र तुळशीची माळ घातली, हे व्रत केलं का सगळे व्रत झाले सारखेच. बाकीचे व्रत सुद्धा करायची गरज नाही. अंबरीशानं व्रत केलं किती मोठे. निष्ठा काय होती त्याच्यावाली. काय काय प्रसंग आले दुर्वासाला, काय काय छळ त्याला, तर त्याने कसा धक्का लागला. अंबरीश राजाना पण त्याची निष्ठा जेवढी होती ना, काय व्रत आयुष्यभर साधना केली होती. परीक्षेच्या वेळेस काय प्रसंग आला त्याच्यावर, त्याला सुद्धा हेच व्रत केलेलं आहे महाराज अंबरीश. म्हणून कलियुगामध्ये सोपा राजमार्ग म्हणतो याला. राजमार्ग आहे. काय फल काय? त्या भगवंताच्या चिंतनानं काय होईल? काय होईल? काय नाही केले का अरे काय होणार नाही. म्हणजे कोणता काही असू द्या, याच्यापेक्षा तर बाकीचे संकट किरकोळच आहे ना. भवसिंधू सगळ्यात मोठं संकट आहे. त्याने आपल्याला दाखवलंय मृत्यू. बरेच जन्माचं सुद्धा दुःखाचे, गर्भवासात दुःख आहे, इथं आल्यानंतर दुःखाचे, आणि म्हातारपणाचं सुद्धा दुःख काही सोपं नाही. पण ते फक्त शास्त्रामध्ये इथं आलं नाही, बाकी आहेच. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे कलदोस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम. सगळे संत ते सांगतात. काय होईल?
होईल तयाच्या चिंतने. चिंतन चिंतन म्हणजे नेमकं काय? चिंतन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास धरतो, काळजी जर लागली ना एखाद्या गोष्टीची काळजी, त्याच चिंतन करतो. सगळं तेच, कोणी काही सांगू द्या ते सोडित नाही चिंतन व्यवहार. त्याला किती उपदेश करा की तेच डोक्यामध्ये राहतं त्याच्या. मग त्याला पाच तिकडे न्यावं लागत, त्याच्या गोळ्या द्यावं लागत, त्याला शॉक द्यावा लागत, तरी चिंतन सोडित नाही. का बरं? व्यवहार चिंतन मानसोपचार तज्ञाकडे न्यावं लागतं ना. नुसतं गोळ्या लागत, तुम्ही त्याला शॉक द्या तेव्हा ते पुढे चिंतन सोडित नाही. ते परत चिंतन करते, त्याला चिंतन म्हणते. चिंतन चिंतन म्हणजे काय आवडी काय नाही. प्रपंचाचं जसं आपण चिंतन करतो ना, संत देवाचं तेवढं चिंतन करतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना काही मंडळी विचारलं, महाराज आणि प्रपंचातले लोक तुम्हाला कसे दिसतो म्हणले. काय उत्तर द्यावं साधू ना, म्हणजे तुम्हाला लय दारू केले लोक कसे दिसते म्हणले. रस्त्यावर कसे त्याच्यात हे वय असतात ना, पूर्ण डोलत चालत्या पार, तसे तुम्ही प्रपंचामध्ये इतके रमले म्हणे. शिंदी सगळं जोडले ना, संत त्याच्यातूनच काढतात, चिंतनच करायला लावतात. पण देवाचं चिंतन करायला लावतात, नामाचं चिंतन करायला लावतात. चिंतने चिंतने काय होतं चिंतनाना? स्वरूप प्राप्त होत. नाम नामीचा आभेद आहे. पांडुरंगाचं नामस्मरण म्हणजेच पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. राम म्हणता रामाची व्हायची. काय होतं? होतं काय? वेगळं काहीच होत नाही. मन हे राम झाले, मन हे राम, मनच राम होऊन जातं. काय व्हायचं राहतं वेगळं त्याला? तोच रामरूप होतो, आहेच रामरूप. फक्त काय तो रामरूप नाही का आहे, फक्त भ्रांती झाली त्याला, मी देह. आणि ही भ्रांती संत घालवतात. गुरुवाक्य म्हणा रे, हे संत करतात, बाकी हे कोणीच करू शकत नाही. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. हा स्वतःच्या ताकदीवर करता येत नाही महाराज. याचा मृत्यूवर विजय मिळाला म्हणजे संतांनी काय केलं नेमकं बरं? हाच सगळ्यात ध्रुवपद सगळ्यात महत्वाचं असतं. अभंगाचं सगळ्यात नाक म्हणजे ध्रुवपद असतं. ध्रुवपदामध्ये महाराज सांगतात तुमचं सगळं संकट जाईल. हे गेलं का सगळं गेलं. मृत्यूची भीती गेली का सगळीच भीती गेली. आणि मग मृत्यूची भीती कशाला जाईल? आतापर्यंत शरीराला तर कोणी थांबलं नाही. थांबलंय कोणी? नंबर लागलेली सारखी अशी, सारखे नंबर लागलेले प्रत्येकाचा. मग मृत्यूची भीती जाणं म्हणजे काय? मृत्यूची भीती जोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मृत्यूची भीती जात नाही. आपण नेमकं कोण आहोत काय माहिती का आपल्याला? कोणी जे अवतारी महापुरुष आहे ते मुक्तच असतात, त्यांना काय सांगावं लागत. आपल्याला माहिती नाही आपण कोण आहे. हे आपलं स्वरूप नाही, साधन आहे. आपलं जे मूळ स्वरूप आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू असं का सर्व. याच्याकरता संत वैकुंठातून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. कोणत्या कारणाची? तुका म्हणे माझं धाडीले निरोपा. कोणता निरोप? हा निरोप सांगण्याकरता. तुम्ही कोण आहे? अमर आहा, अमर आहा. खरे की पहा न म्हणा. काय म्हणजे न म्हणा? हे आपलं आहे. आपलं आहे तर मग का ढवळे केस झाले वाटतंय मला भाऊ? गरज होती खरेची. वाटतं का मला आपले दात पडावा, आपले मनके जावा? वाटत नाही. आपलं जर असतं असं झालं असतं का? देह हे काळाचे जण भगवंतानं दिलंय आपल्याला. हे शरीर घे आणि मुक्त होईल. तू मुक्त होण्याचं साधन आहे नाही. हे शरीर आपलं स्वरूप नाही, आतली जी वस्तू आहे ती आपलं स्वरूप आहे. आणि हे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ ज्या वेळेस आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होईल आणि त्याच्या चिंतनानं आपल्याला ते स्वरूप प्राप्त होईल, त्यावेळेस आपलं कारणासहित दुःखाचा नाश होईल. आता दुःखाचं कारण पुढं राहिलं. दुःखाचं कारण मी देणं, ते कारण नाही संपलं. आता आपल्याला काय झालं? स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. आणि मग त्या स्वरूप आत्मस्वरूपाच्या बोधाचं चिंतन करता 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 जसं नारळ करोटीला सोडतं ना, तशी देह तादात्म्य सुटतं. मग चिंतनाशिवाय ही गोष्ट होत नाही कशाला. आणि त्याला हे शास्त्र संत वचन गुरु वचने फुटली
तोपर्यंत अंधार आहे, म्हणजे अज्ञान आहे. आणि आज जोपर्यंत अज्ञान आहे, अंधार आहे, तोपर्यंत भीती आहे, काळजी आहे, चिंता आहे. महाराज म्हणले अवघी चिंता वारली. आता काय विषय राहिला? चिंता वारली. चिंता वारली सगळंच वारलं. जोपर्यंत चिंता आहे ना, काळजी आहे, भीती आहे, तोपर्यंत सगळंच. मृत्यूचीच भीती संपली तर सगळंच संपलं ना. आता काय विषय राहिला का? काय मरण माझे मरून गेले, मजे केले. गोपीचंदाची आई म्हणत होती, अरे मला अमर केले ते जालिंदरनाथ म्हणले. म्हणजे काय? मुक्त आहे म्हणूनच म्हणते ना ती नवनाथ पाना, ती छाती ठोकून आपल्या पोराला सांगते गोपीचंदाला, तू ऐक म्हणले, एवढा मोठा महात्मा आपल्याकडे पानुग्रह घे. म्हणली काय गवाय महात्मा, काय पुढं पडतो, काय चालत तिचे, मी एवढा मोठा राजा, मी त्याला शरण जाऊ काय? तनु म्हणून जीवे शर्मा शिवा जमायचं नाही म्हणले. आणि ती म्हणली त्याला मला अमर केलं, त्याच्याकडे काय तुला काय माहिती म्हणले. पुढं पटलं का त्याला? तो म्हणला माझं पुढं ऐश्वर्य, तो पुढं तो काय आणलं साधून, तो पुढं काय गलिच्छ पडतोय, पुढं काय त्याच्याकडे काय वैभव होतं काय? पण तिचा शब्द महत्वाचा आहे. अरे त्याला मला अमर करले, अमर केलंय म्हणजे अमर काय? ती मुक्त आहे ना, इतका निश्चय झाला पाहिजे. आणि आपण मूळचे अमरच आहोत महाराज, पण निश्चय पुढे होतो. आणि निश्चय होण्याकरता एवढा खोटा नाही हा. साधन कशा करताय? निश्चय होण्याकरताय. म्हणून साधन सांगितलं महाराजांनी. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची. त्याचा फायदा सांगितला. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जुने कपडे झाले का आपण फेकून देतो. जुने कपड्यात आपल्याला कंटाळा येतो का? आपल्याला माहिती आहे जुने कपडे. आणि मग नवीन कपडे घातल्यानंतर काही दुःख आहे का? आणि माहेरला गेल्यानंतर काही दुःख आहे का? मग माझी माहेर पंढरी आधी जेवढी मुक्ताबाई होती ना, काय संतांचे वचन आहे महाराज. जायचं म्हणजे कुठं जायचंय? मुक्त होणे. मुक्त जायचं म्हणजे कुठं जायचं नाही दुसरीकडं. ते वेणा स्वामी होत्या, समर्थ रामदास स्वामींच्या शिष्य अधिकारी होत्या. त्या रोजचं 2 तास चिंतन करायचं, रोजचं मोठ्यानं करायचं. देवी श्री राम जय राम जय जय राम 2 तास. त्यांनी नियम शेवटपर्यंत जपला. बाकी ब्रह्ममुहूर्तावर बोधाचं चिंतन करायचं. आणि थकल्यानंतर त्यांना त्याची झोकडी जायची. तर त्यांनी नियम केला होता शेवटच्या दिवसापर्यंत हा नियम टिकवायचा. म्हणजे 2 तास उभं राहून मोठ्यानं श्रीराम जय राम जय जय राम. आणि ब्रह्ममुहूर्तावर बोधाचं चिंतन करायचं, अनुग्रहाचं. शेवटी त्यांचे बेलन जायचं. त्या काय करायचे? असे खांब राहायचे ना पूर्वी मंदिराला सांगायचे, स्वतःला अशा बांधून घ्यायच्या. त्या बांधायचं ना, तसं त्या खांबाला बांधून घ्यायचं. आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी नियम चुकवला नाही महाराज. समर्थ आले, समर्थांना म्हणले मला आता मायला पाठवा. बाकीच्यांना काहीच काळ पडला. बाकीचे एवढे लोक नसले. स्वामींचं काय आता साधूची भाषा की ते वेणाबाईचं माहेर तर म्हणली इथं ना कोल्हापूर जवळ. आता राहायला आता इथं कुठं जायचं म्हणले माहेरला, दुसरं माहेरच आहे म्हणली. काय साधूची भाषा काय? ते रोज म्हणायचं स्वामी मला माहेरला पाठवा. आणि मग ज्यावेळेस त्यांनी स्वामी आले, भगवंताचं चिंतन करता करता शरीर ठेवलं, मग स्वामी म्हणले याला आज माहेरला गेली म्हणते. काय साधूची भाषा कळायची? आणि माहेरला जायला काय दुःख आहे? आलोय पांडुरंगातूनच आपण, आणि जायचंय पांडुरंगाच्या स्वरूपाला. पण ज्ञानी म्हणून जीव रडतोय, काळजी करतोय, दुःख करतोय. म्हणून सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. फार मोठं दुःख असतं जवळून पाहिलेले आपण प्रत्येकाने हे प्रसंग पाहिलेले. पण ज्याला खरं कळलं ना त्याच्या जीवनात दुःख नसतं महाराज. तो अगोदर तयारी करीत असतो. गाडी यायच्या अगोदर मग कुठे जायला असते त्याच्यावर तो वाट पाहतो गाडी करून येणार. बाकीचं सोडित नाही. इतकं सोपं आहे परमार्थ. रीतीनं गेलं ना अगोदर वाट पाहतो, भरपूर तयारच असते. गाडी कधी येईल मुहूर्त पाहत असतो. ज्ञानेश्वर मारून म्हणते अगोदर मुहूर्त पाहून ठेवतो कसं जायचं. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, घरी हाती नियम हर. तिसऱ्या चरणात मला सांगतात अशा कुळामध्ये आपल्याला जन्म मिळावा. कुलम पवित्र जन्नी कृतार्था, वसुंधरा पुण्यवती. कारण आपण उद्धार झाला, आपण उद्धाराला नवे ते नवल.
उद्धरले कुळ तुका म्हणे. हा आपला तर कुळाचा उद्धार स्वतःचा झाला, पण अख्ख्या कुळाचा उद्धार करतोय तो. मातृ पितृ, आता पुढे शेवटचं जन्म तेच आहे ना. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर. चतुर्भुज होणं म्हणजे भगवंत स्वरूप होणं. भगवान परमात्मा चतुर्भुज स्वरूप आहे ना, त्याच्यावर काय स्वरूप आहे. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा, भगवंताचं नामस्मरण करावं. आता इथं राम म्हणलं पहिल्या चरणात मी सोबत म्हणताय, हे वेगळे न्यायची, हे वेगळे रोज कपडे बदलले. मग आपण साडी रोज नवी साडी घातली, कलर बदलला, ती वस्तू बदलली, माता माऊली बदलली का. त्याचे अवतार आहे. अनंत अवतार ऋषी भक्ताकारणी कनवाळू कृपाळू दिना लाजे उद्धरणे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं. राम राम स्मराधी क्षणभंगूर नाही भरवसा. काय आपल्याला वैराग्य नाही, विवेक नाही, म्हणून आपण बेसावध असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम, हाची धरी नेम हरनिशी, हरनिशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी, आडमार्गी जनजी जातील त्यातून काढीला तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी. संत मुळचे मुक्त असतात, आपल्या करता येतात, आपल्या सारखेच राहतात, आपल्या सारखंच वर्तन असतं, काही वेगळं नसतं, वरून काय वेगळं नसतं. पण ते असतात आपल्यामध्ये, ते कशालाच माझं म्हणत नाही. माझे ना म्हणे विष्टाचे पात्र द्यायचे. लक्षण वेगळे ना साधूचे, साधूचे लक्षण वेगळे असतात. मला उदाहरण सांगायचं, उंट कौट खातो म्हणजे, उंट काय करतो, कौट खातो. आता उंट किती मोठा असतो, कौट सगळं गेलेला असतं ना तो. मग ते म्हणले तो कौट दुसऱ्या दिवशी पाहायचं, ते दुसऱ्या दिवशी शेणातून बाहेर येतं कौट, आणि ते कौट फोडून पाहायचं. ते म्हणले तुम्हाला नसल पटत कर. आता ते बराच काळ पोटात राहत आहे ना, मग जवळजवळ 24 तास. मग 24 तासानंतर ते शेणावाटत बाहेर ते फोडून पाहायचं म्हणजे ते कौट. तर ते कौट वरून तसं तसं राहत आहे, पण आतून पूर्ण मोकळं झालेलं असतं. तसं साधू आपल्यासारखा दिसतो, वरून आतून मोकळा झालेला असतो. संदेहाच्या सुटल्या गाठी कोटी झालो शीतल, लाहो करा गाठी सुटलेल्या असतात. गाठी म्हणजे कोणत्या, मी जी आहे पहिली गाठ, ती भ्रांती आहे. ह्या बोधावर झालेला असतो. मी वासुदेव तत्वता कळो येईल. म्हणून त्याच्याकरता हा जी धरी नियम महरणीशी तुका म्हणे कोटी, कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाची. तुमचे कोटी कुळ असू द्या, एक महात्मा एका वंशामध्ये जर एक भागवता ज्यांनी भागवत असत असताना त्याच्यामध्ये विषय आला, आणि नामधारकांना आयुष्यात एकदा तरी एखादी भागवत वाचावं. जर मुक्त स्थिती काय पाहिजे, मुक्त काय असतो, मुक्त कसा असतो, त्याची लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये. आणि भागवताच्या वाचनानं श्रवणानं चिंतनानं काय होतं ते म्हणजे पितर लोकांमध्ये उत्सव करतात. एखादा हरिभक्त जर जन्माला आला ना, पितर लोकांमध्ये उत्सव करतात. आता आपल्या सगळ्यांचा उद्धार करणार घेऊन देतो. मग पुढे किरकोळ साखर फाटर पितृदोष राहिलेत का, तर लोकांना ते विधी केलेलं नाही, कारण ते विकत घेतं ना, ते फुकटचं नाही झालं. तिथे काही खर्च नाही ना. 22,000 रुपये खर्चून रगडून आला, पण त्याला असं वाटतं काहीतरी झालंय. इथं करणं म्हणजे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. अरे दोष तर पुढे राहिले कोटी कुळे, कोटी. तुझं तर कल्याण झालंच समज, तुझं तर दुःख जाईनच, तुझं मुक्त होशीलच म्हणले. सगळ्यांचं दुःख जाईल ना, कारण हे शरीर कोणामुळे मिळालंय आपल्याला, त्यांच्यामुळेच मिळालं ना. 7 पिढ्याचा संबंध आहे आपल्या शरीराशी, त्यांच्यामुळे आपल्याला शरीर मिळालं. आपण त्यांचं काहीतरी द्यायला लागतोय ना, मग त्यांच्याकरता आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. म्हणून शेवटच्या चरणात मला सांगतात, तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, संतांवर जर विश्वास ठेवला,
चिंतन केलं तर हा भवसागरे हा तरुण जाणार तुम्ही. पाणीच नाही म्हणले, येथे एकच लीला तरली, जे सर्व भावे या आईला थडीच सरले. कसं रात्री उठलो आपण, 2 वाजता उठलो, लाईटही गेलेली आणि आलो घराच्या बाहेर आणि लगेच लागली आणि भलं मोठा असं काळा दिसला. मग पाहिल्यानंतर मग गोबडी वळती, बॅटरी म्हणता येत नाही, बॅटरी काहीच कळत नाही, अंग थरथर कापत, जीभ कोरडी पडत, सगळं नाही, वाघही म्हणता येत नाही, सापही म्हणता येत नाही. त्या परिस्थिती अशी अंधार आहे. आता भीती सामान्य आहे का? आणि मग कुठेतरी ज्येष्ठ माणूस उठतोय आणि बॅटरी घेऊन येतात आणि बॅटरी लावली. काय केलं उजाडाना ज्ञानाना अज्ञान झाले ते. अरे ही म्हणले तर दावाय म्हणले, बाल्याचं दावाय म्हणले, तू काय घाबरतो? आता भीती राहिली का? आता काय राहिलं का? म्हणजे काय केलं ज्ञानाना? तसं ज्ञान काय करतं? आपली भीती नष्ट करतं, आपलं अज्ञान नष्ट करतं, आपली काळजी नष्ट करते, आपली चिंता नष्ट करतं. तिथं काही दुःखच राहत नाही, दुःख न संपुष्टात जातं, मृत्यू आपल्याला नाहीच. आपलं जे स्वरूप आहे याला नैनन छंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक, याला काहीच करू शकत नाही पंचमहाभूत, याला कोणीच काही करू शकत नाही. असं आपलं स्वच्छ परब्रह्म स्वरूप आहे. आणि ते स्वरूप ज्याला प्राप्त होताना त्याचं सगळं दुःख नष्ट जातं. आणि मग तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे. पण आता शेवट एक आठ ठेवली तिने, शेवटच्या त्यामध्ये एक आठ ठेवली. फक्त काय आठ ठेवली? भावे म्हणले, रोजाना लावल्यावानी नाही. प्रेमाविनं भजन, नाकाविनं पोथी, अर्थाविनं पोथी. एक जण म्हणजे पोथी वाचित होता मोठा, त्यांना एका ग्रंथच ठेवला होता, पण तो सकाळी उठला का लय शिवाय द्यायचा. उठला का त्याचा काकडा चालू आहे. आता ते नातू लयच हुशार होतं, म्हणजे बाबा तुम्ही काय श्रावण नाही, तुम्ही वर्षावर पोथी वाचित म्हणले, शिव्या काय देते म्हणले. नातू म्हणला, नाथांचा हरिपाठ तर नाही म्हणले, तुम्ही काही असं हे होते अर्थाविनं पोथी तर नाही वाचते म्हणले. त्यानं काय केलं, बाबा रोज पोथी वाचायचा आणि म्हणजे कागद ठेवायचा ना उद्या वाचायला, तो पोरगा कागद काढून घ्यायचा आणि पुन्हा पहिल्या जागेवर ठेवायचा. याला हे केलं, हा पहिल्या जागेवर हा रोज पोथी वाचायचं. म्हणजे पोथी कमी श्रावण श्रावण संपलं, पोथी संपला ना, तो कागद पुन्हा जागेवर होते ना, हा वाचायचा. अर्थ कळाला असतं, याला कळालं असतं ना कागद काय बिघडलं काही बा. श्रावण संपलं, सगळं संपलं. मग त्याच्या लक्षात आलं पोथी का संपणार. तसं म्हणजे अर्थाविनं पोथी, प्रेमाविनं भजन, नाकाविनं मोती. अर्थच कळाला पाहिजे, थोडं वाचावं पण त्याचा अर्थ कळाला पाहिजे. प्रेमाविनं भजन. म्हातारी गेल्यावर लेकर रडती, सुनई रडती, पण थोडाफार फरक असेल ना, नाही फरक राहतो, थोडाफार फरक राहतो. मोले घातले रडाय नाही असू, आणि तसं भजन हे प्रेमानं झालं पाहिजे, थोडं असावं. आवडीने भावे प्रेम कधी येईल? प्रेम कधी येईल? आपल्या मुलाबद्दल किती प्रेम असतं आपल्याला, तसं भगवंताबद्दल प्रेम कधी येईल? अंतःकरण शुद्धी झालेलं प्रेम येतात, तोपर्यंत नाही प्रेम येत. ज्या वेळेस आपलं अंतःकरण पवित्र होतं ना, भगवंताबद्दल प्रेम आपोआप येतं. महाराज काय प्रेम आहे गवळणींच, अक्रोल घेऊन चालला त्यावेळेची काय अवस्था आहे. ते काय सामान्य रडतात का? नाथ महाराज म्हणले रथी चढेले वनमाळी, अरे त्यांच्या आश्रमात धरणी ओली झाली म्हणले. हे प्रेम आहे, प्रेम हे शुद्ध प्रेम आहे. आणि ज्या वेळेस आपल्या अंतःकरण पवित्र होईल, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ योनी गोपाळ, आणि मग प्रेमानं केलेलं नामस्मरण जनाबाईच. जनाबाई शिव्या दिली तरी देव जवळ लागत नाही. अरे अरे विठ्या विठ्या, काय काय शिव्या आहे. आणि शिशुपालाने शिव्या दिल्यावर काय करतो देव? सुदर्शन चक्र घेतो, असं काय करतो? प्रश्न आहे की नाही आपल्या पुढं. आणि ही काय तुझी रान रणकी झाली म्हणले. कोण म्हणतं? जनाबाई पांडुरंगाला शिव्या दिली. काय म्हणले, काय शिव्या दिली? आणि तिचा तो धुनत होतोय, जळू लागतोय, काही करू लागतोय का? आणि तो शिव्या देतो. कोण? शिशुपालच ना. आणि त्याला सुदर्शन चक्र काढतो का? फक्त तिथं भाव नाही आणि इथं भाव आहे. काय फरक आहे?
ही शिवदिती पण हिच्या शिवेमध्ये प्रेम आहे भाव आहे. म्हणून महाराज शेवटी काय म्हणले, तुमचे एक कुळ नाही म्हणले, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. फक्त प्रेमाना करा, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. कोणतीही गोष्ट करा, ग्रंथ वाचायचा प्रेमाना वाचा, भजन करायचं प्रेमाना करा. आणि जर भावी गाता गीत विठोबाचे प्रेमानं जर भगवंताचं नामस्मरण घडलं तर मग किती फायदे सांगितले अभंगामध्ये. काही नाही काय, तुमचं मृत्यूचं भीती निघून जाईल, तुम्हाला मृत्यूच्या वेळेस काहीच वाटणार नाही. आनंदाश्रम स्वामी असताना पुण्याला एका महाराजाला भेटायला गेले, तर पाय वगैरे काढला होता, तो लय रडायचा, मोठमोठ्यानं रडायचा. स्वामी गेले होते, लयच रडायला लागला होता. काय रे, तुला झालं काय? आता ते स्वामी अधिकारी महापुरुष होते, तो झालं काय म्हणले, आता काय खरं नाही म्हटलं. आज तू तर कीर्तन केलं म्हणजे आयुष्यभर, कीर्तन तू काय सांगितलं म्हणले तो, आणि ते तुला आता काहीच उपयोगात पडत म्हणले. तो आयुष्यभर कीर्तन केले मला करता, म्हणजे सगळे लोक करताच केले म्हणले. भावप्रेम नसलं तर काय, अंगी लागलं पाहिजे, की स्वतः करता झालं पाहिजे. म्हणजे मग तो आयुष्यभर कीर्तन लोकांना सांगितले तर आता काय उपयोग येणार म्हणजे शेवट. तुला आता जे वेदना होते, तुला होते का कोणाला होते, काही तुला काही विवेक काही आहे का नाही, वैराग्य, तुझं स्वरूप काय तुला कळलं का म्हणले. बराच तिने वेदांत सांगितलं, खटकार बसला म्हणले महाराज त्याला, दुःखच गेलं त्याच्यावर. वेदना जे होत्या ते शरीराला होतात. मी ते नवी हे सरी उरलावरे विठ्ठल आपल्या उपयोगात आलं पाहिजे. आपण जेवढं परमार्थ करू शेवटी आपल्याला तिचं परीक्षेच्या वेळेस त्याचं काही वाटलं नाही पाहिजे महाराज. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. आपण काय करावं, सोपं साधन करावं भगवंताचं चिंतन. ते मी काय सगळं सोडून नाही सांगितलं. झाले राम राज्य काय होणे आमाची, धरणी धरी पीक गाई राम वेळो वेळा मी गाऊ दळिता काढिता जीविता गे बाई. आता दळण नाही राहिलं नाही, कांदा नाही राहिलं नाही. आता दळण त्यांच्याकडे राहिलंच पुढे, राहिलं त्यांच्याकडे कोणाकडे दळण. आता बदललं, सगळंच बदललं. पण ते करता करता सुद्धा नामस्मरण करता येत. कामामध्ये काम काही म्हणा, नामस्मरणामध्ये फार काम होतं, त्याचा श्रम वाटत नाही. अख्खा दिवस आनंदात जातो, नुसता आनंद असतो. आता कोठी झाली मन तुमचे चरण जिखरिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. हा अवघा आनंद म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजे ध्येय ते समचरण साजिरे विटेवरी पहा बेमातिरी विठ्ठल. तोच पाठवून तिथं उभा आहे, तोच इथं उभा आहे. तोच आपल्या हृदयाचे नवे नवे विठू जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला. पण हा पर्व काळ असतो, हा सोहळा असतो म्हणून दिल्ली जावं लागतं. रोज कीर्तन भजन हरिपाठ काकडा पार धुवून निघत अंतःकरण ज्ञान प्राप्त होतं. श्रवणे कीर्तने झाली ती पावन संकाधिक सान परमभक्त म्हणून आता वारी झाली. आज आषाढी एकादशी प्रसादे त्या निमित्तानं थोड्या वेळ भगवंताची सेवा आहे. आता पुन्हा 4 दिवसात पुन्हा गुरुपौर्णिमा आहे. या सगळे गुरुपौर्णिमेला प्रसाद होईल, सत्संग होईल. कलियुगामध्ये सत्संग फार श्रेष्ठ आहे. बरं, कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संत सत्संग आहे. मोक्ष ऐका श्रवणामाची. हा मोक्ष मोक्ष जीवन मुक्त कुठे श्रवणात मोक्ष आहे. ऐकाय म्हणले ज्ञानेश्वर महाराज म्हणते मोक्ष अशी ऐका श्रवणा माझी. ही आपल्याला प्रवचन ऐकायला भेटतात, कीर्तन ऐकायला भेटतं, लवणी मृदंग श्रुती ताळ घोष शिव ब्रह्मरस आवडे. आता प्रसाद होईल. आता प्रसाद झाला तो देवाच्या प्रसादे अनुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री महाराज की जय. रामदास भगवान की जय. महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. धन श्री गुरुदेव दत्त महादेव महाराज की जय.